स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यात एक छोटासा बदल कराल आणि कदाचित तो छोटासा बदलच तुमच्या मुलांचं संपूर्ण भविष्य उजळवून टाकेल. मंडळी, आजकाल प्रत्येक आई-वडिलांची एकच चिंता असते. आपलं मूल हुशार आहे, शाळेत चांगलं शिकतं, पण जेव्हा वर्गात शिक्षक प्रश्न विचारतात, तेव्हा हात वर करायला घाबरतं. काही मुलं खूप बुद्धिमान असतात, पण आत्मविश्वास कमी असल्यामुळे ते स्वतःला व्यक्त करू शकत नाहीत. कधी कधी आई सांगते, माझ्या मुलाला उत्तर माहीत असतं, पण तो वर्गात बोलत नाही. काही वेळा वडील म्हणतात, माझी मुलगी खूप अभ्यास करते, पण स्टेजवर बोलायला गेली की घाबरते. स्वामी भक्तांनो, आजचं जग खूप वेगानं बदलत आहे. आज फक्त हुशारी पुरेशी नाही, तर त्यासोबत लागतो आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्व करण्याची क्षमता. ज्याच्यात हे गुण असतात, तोच माणूस आयुष्यात पुढे जातो. पण प्रश्न असा आहे, हे गुण मुलांमध्ये कसे आणायचे? महागडे क्लासेस लावून की मोटिवेशनल सेमिनार करून? नाही, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय साधा आणि प्राचीन उपाय, जो आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे. आणि हा उपाय इतका सोपा आहे की अगदी लहान मूल देखील करू शकतं. स्वामी भक्तांनो, जर ही एक छोटी सवय तुम्ही तुमच्या मुलाला लावली, तर हळूहळू त्याच्या स्वभावात बदल होऊ लागेल. त्याच्या चेहऱ्यावर तेज येईल, बोलण्यात आत्मविश्वास येईल आणि भीती हळूहळू दूर होईल. आणि ती सवय कोणती? तर मंडळी, दररोज सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार करणे. होय, सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करणे किंवा किमान हात जोडून नमस्कार करणे. हा साधा उपाय मुलांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. सूर्यनारायणाचे महत्व. स्वामी भक्तांनो, आपण रोज सूर्य उगवताना पाहतो, पण कधी विचार केला आहे का की सूर्याचं आपल्या आयुष्यात किती मोठं स्थान आहे? सूर्य नसता तर ही पृथ्वी नसती, झाडं नसती, पाणी नसतं आणि आपण देखील नसतो. संपूर्ण सृष्टीचा आधार सूर्य आहे. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये सूर्याला देवता मानलं गेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी एक सुंदर परंपरा दिली, सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची. अर्घ्य अर्पण म्हणजे काय? काही लोकांच्या मनात प्रश्न येतो, अर्घ्य अर्पण म्हणजे नेमकं काय? तर मंडळी, खूप सोपं आहे. एक तांब्याचा लोटा घ्यायचा, त्यामध्ये पाणी स्वच्छ भरायचं, थोडं कुंकू, थोड्या अक्षता टाकायच्या आणि मग सूर्य उगवल्यानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून हळूहळू ते पाणी अर्पण करायचं आणि मनात म्हणायचं, ओम सूर्याय नमः, किंवा साधा नमस्कार करायचा. इतकंच. हा उपाय अगदी साधा आहे, पण परिणाम खूप मोठा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला खूप महत्व दिलं गेलं आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे, आत्मविश्वासाचा कारक आहे, पदप्रतिष्ठेचा कारक आहे. ज्याचा सूर्य बलवान असतो, तो माणूस आत्मविश्वासी असतो, निर्भय असतो आणि आयुष्यात मोठं नाव कमावतो. म्हणूनच अनेक यशस्वी लोक दररोज सूर्याची उपासना करतात. मुलांसाठी हा उपाय का महत्वाचा? स्वामी भक्तांनो, आजकाल मुलांवर खूप ताण असतो. शाळा, होमवर्क, स्पर्धा, एकमेकांशी तुलना. यामुळे काही मुलं हळूहळू घाबरट बनतात. त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. पण जर रोज सकाळी सूर्याला नमस्कार करण्याची सवय लागली, तर त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढतो. लहान मुलांना कसं शिकवायचं? जर तुमचं मूल नर्सरी किंवा प्ले ग्रुप मध्ये असेल, तर त्याला अर्घ्य अर्पण करणं कठीण जाईल. मग काय करायचं? फक्त एवढं करा, शाळेत जाण्यापूर्वी त्याला गॅलरीमध्ये किंवा अंगणात घेऊन जा. सूर्याकडे बघून सांगा, सूर्य बाप्पाला नमस्कार कर, आणि त्याला हात जोडायला सांगा. बस, ही छोटी सवय हळूहळू त्याच्या मनात बसेल. मुलांना कृतज्ञता शिकवा. स्वामी भक्तांनो, मुलांना सांगा, सूर्यामुळेच आपल्याला प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते, जीवन मिळतं. म्हणून सूर्याला रोज धन्यवाद म्हणायचं. थँक्यू सूर्य बाप्पा. ही भावना मुलांच्या मनात कृतज्ञता निर्माण करते. आणि ज्या मुलांमध्ये कृतज्ञता असते, ती मुलं आयुष्यात खूप पुढे जातात. स्वामी भक्तांनो, आपल्या शास्त्रांमध्ये एक सुंदर वाक्य सांगितलं आहे, सूर्योदय
म्हणजे आशेचा जन्म. रोज सकाळी सूर्य उगवतो आणि आपल्याला सांगतो, काल काहीही झालं असलं तरी आज पुन्हा एक नवीन सुरुवात आहे. म्हणूनच जर मुलांच्या जीवनात सकारात्मकता आणायची असेल तर सूर्याशी जोडणं खूप महत्वाचं आहे. सातत्य का महत्वाचं? हा उपाय एक दिवस केला आणि मग विसरलो तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. सूर्य रोज उगवतो म्हणून सूर्याची उपासना देखील रोज केली पाहिजे. ही सवय मुलांच्या दिनचर्येचा भाग बनली तरच तिचा खरा परिणाम दिसतो. मोठी माणसं देखील करू शकतात. हा उपाय फक्त मुलांसाठी नाही, आई वडील सुद्धा करू शकतात. जेव्हा मुलं पाहतात की आई वडील रोज सूर्याला नमस्कार करतात तेव्हा ते देखील आपोआप शिकतात. आत्मविश्वास कसा वाढतो? स्वामी भक्तांनो, जेव्हा माणूस दररोज निसर्गाशी जोडला जातो तेव्हा त्याच्या मनात शांती निर्माण होते. सूर्याची ऊर्जा मनावर सकारात्मक परिणाम करते. हळूहळू भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि मन स्थिर होतं. नेतृत्व गुण निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे, सूर्य मजबूत असेल तर माणसामध्ये नेतृत्व गुण निर्माण होतात. अशा लोकांना लोक ऐकतात, त्यांचा प्रभाव वाढतो. म्हणूनच अनेक मोठे राजकारणी आणि नेते सूर्याची उपासना करतात. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा मुलांच्या मनात ही श्रद्धा निर्माण होते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास हा आपोआप वाढतो. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक खूप साधा पण प्रभावी उपाय सांगितला आहे. जर तुमच्या मुलांच्या आयुष्यात आत्मविश्वास आणायचा असेल, त्यांना धैर्यवान बनवायचं असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणायचं असेल तर आजपासून ही छोटी सवय नक्की लावा. रोज सकाळी सूर्याला नमस्कार. कदाचित आज ही गोष्ट छोटी वाटेल, पण भविष्यात याच छोट्या सवयीमुळे तुमचं मूल मोठं यश मिळवेल. आणि शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. स्वामी, आमच्या मुलांना सद्बुद्धी द्या, धैर्य द्या आणि त्यांच्या आयुष्याला उज्ज्वल मार्ग दाखवा. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटूया एका नवीन छान भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.